गुड मॉर्निंग. तर सकाळी वाजलेत 7 आणि छान अशा फ्रेश ॲटमॉस्फिअरमध्ये मी बसली आहे सकाळचं काम करायला. कारण फ्लेक्झिबल वर्क आवर्समध्ये काम करायचं आहे, तर आपण हे काम कधीही करू शकतो. तर मला ही टाईम कन्व्हिनियंट असते सकाळी मॉर्निंगची, त्यामुळे मी सकाळी बसले काम करायला. तर ही स्टुडंटने प्रिपेअर केलेली पोस्ट आहे, ठीक आहे. तर ही आपण सिलेक्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस आपण करणार आहोत मायनर, आणि बाकी कंटेंट वगैरे आहे तर आपण ॲज इट इज यूज करणार आहे. लाईव्ह प्रोजेक्टची पोस्ट आहे. तर सिम्पली मी काय करते, स्टुडंटची जी पोस्ट आहे तर ती आहे असंच ठेवते. सिम्पली मी काय करते, हा जो पेज आहे तो डुप्लिकेट करते, म्हणजे आपल्याला चेंजेस जे आपण केलेले आहेत तर ते लक्षात येते. आणि सेकंड पेज जो आहे तर तिथं मी काम करते. इथे बघितलात तर हा पूर्ण जो कंटेंट आहे तर तो सेम आहे, ठीक आहे. एकाच बॉक्समध्ये केला आहे, एकच टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे. तर मला इथे फॉन्ट कॉम्बिनेशनसाठी वेगवेगळे टेक्स्ट बॉक्सेस जे आहेत तर ते घ्यावे लागतील. त्यासाठी हा कंटेंट मी थोडासा रिपेअर करते. वेगवेगळे बॉक्सेस मला ॲड करावे लागतील. तर इथे मी वेगवेगळे टेक्स्टचे बॉक्सेस बनवले, जसं की बीकॉमसाठी वेगळा बॉक्स, सर्टिफाईड मेकअप आर्टिस्टसाठी वेगळा बॉक्स, आणि हा जो विथ ऑनलाईन मेकअप कोर्स आहे तर तो वेगळा बॉक्स. आणि त्या अकॉर्डिंगली मी हा जो लोगो आहे तर तो सेट करते. इथे मी थोडंसं इफेक्ट्समध्ये एक इफेक्ट ॲड केलेला आहे. तर सर्टिफाईड मेकअप आर्टिस्टचा जो पार्ट आहे तर तो आपण हायलाईट करू शकतो. आणि त्यासाठी मी सिम्पली एक कोणताही शेप घेऊ शकते. मी हा शेप घेते. सिम्पली शेप जो आहे तर तो इथे मी प्लेस करते. झूम इन, साईज स्मॉल, आणि जो शेपचा जो कलर आहे ना तो मी चेंज करून करते ब्लॅक, सो दॅट माझी टेक्स्ट जी आहे तर ती इझिली विजिबल होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट मला करायचं आहे, इथे थोडंसं मला चेंजेस करायचे आहेत, जे की लिमिटेड सेट्स आणि इथे एकच बॉक्स वापरला आहे, ठीक आहे. डिझाईन व्यवस्थित बनवली आहे, पण अरेंजमेंट म्हणजे बेसिक्स आहे तर तिथे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. लिमिटेड सेट्स अवेलेबल आणि व्हॉट यू विल लर्न, तर एकच बॉक्स वापरला. तिथेसुद्धा मला वेगवेगळे टेक्स्ट बॉक्सेस ॲड करायचे आहेत. तर लिमिटेड सेट्स आहे तिथे मी एक एलिमेंट ॲड करेन. इन्स्टेड टेक्स्टपेक्षा एक एलिमेंट जो आहे तर तो मी यूज करते लिमिटेड सेट्स अवेलेबलसाठी. तर हा एक बॉक्स आहे लिमिटेड ऑफरचा, तर तो मी सिलेक्ट करते. तर लिमिटेड ऑफर आहे इथे, मला नक्कीच तो चेंज करायला लागणार आहे. तर हा मी थोडासा इथे जो लिमिटेड लिहिलेला आहे तर तो मी बॅकस्पेस करून डिलीट करते. व्हॉट यू विल लर्नचा पार्ट मला खाली लागेल, तो मी यूज करेन. हे जे स्ट्रिप आहे तर ती मी डिलीट करते. लिमिटेड ऑफर लिहिलेला आहे, ठीक आहे. इथे जो इमेज आहे तर तो मी क्रॉप करते. हा जो पार्ट आहे ते वरती क्रॉपचा ऑप्शन दिलेला आहे. सिम्पली मी लिमिटेड ऑफरचा पार्ट जो आहे तर तो क्रॉप करते आणि फक्त लिमिटेडचा पार्ट तिथं ॲड करते, यूज करेन. मला एक बॉक्स हवा आहे. सिम्पली एलिमेंट्समध्ये जाते आणि एक बॉक्स घेते. तर सेम बॉक्स मी यूज करणार आहे इथे वरती, आणि बॉक्सचा जो कलर आहे ठीक आहे इथे मी त्याला ॲडजस्ट करते. बरोबर ओव्हरलॅप करायचा आहे, अलाइनमेंट चेक करायची आहे लाईन्समध्ये, ठीक आहे. आणि याचा जो कलर आहे तर तो सेम लिमिटेडसाठी जो कलर आपण यूज केलेला आहे तो सेम कलर यूज करायचा, म्हणजे एकच तो टेक्स्ट आहे असं रिफ्लेक्ट होईल. तर इथे मी लिमिटेड आणि काय हवं आहे मला कंटेंट सेट्स अवेलेबल, SEATS सेट्स अवेलेबल, ठीक आहे. कॅपिटल लेटरमध्ये करते. हा पार्ट साईज जी आहे तर ती मी स्मॉल करते, इथे प्लेस करते. फॉन्ट स्टाईल्स लिमिटेडला सूट होईल असा एखादा फॉन्ट स्टाईल तिथे मी ॲड करते. तर हा फॉन्ट स्टाईल मी यूज केला, याला मी इटॅलिक करते, ठीक आहे. म्हणजे अशा टाईपमध्ये त्याला लुक येईल. वरचा जो पार्ट आहे लिमिटेडचा जो पार्ट आहे तो इटॅलिक आहे स्लँटिंग, तर सेट्स अवेलेबलला पण मी इटॅलिक करते. तर मेजर चेंजेस मला इथे करायचे आहेत. तर इथे बघितलं तर हे जे डॉट्स आहेत ना तर हे वेगळे घेतलेत, जे घ्यायची काहीच गरज नव्हती, कारण आपण स्पेसिंग देऊ शकतो
आपल्या कंटेंटला, त्यामुळे हे डॉट्स आपण पहिला इरेज करून घेऊयात. तर हा जर बॉक्स तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की हा एकच एलिमेंट आहे. ठीक आहे, मी जर याची मार्जिन इन्क्रीज केली तर हा एकत्रच केला, एका लाईनमध्येच केला आणि फक्त हा जो मार्जिन आहे तर तो कमी जास्त केला आहे. तर हे चुकीचं आहे, असं नाही करायचं आहे. तर काय करायचं आहे, सिम्पली आता इथे एकदम डिटेलमध्ये बघितलं तर ब्रायडल मेकअपचा पार्ट थोडासा बोल्ड वाटतो आणि बाकीचा पार्ट जो आहे तर तो नॉर्मल दिसतो. इथे त्याचे तुम्ही डिटेल्स जे असतील तर ते चेंज करू शकता. त्यानंतर आता ब्रायडल मेकअप हा पार्ट झाला. ठीक आहे, इथेपर्यंत आलात ब्रायडल मेकअप. त्यानंतर एंटर दाबायचा, एंटर की आहे, एंटर दाबायचं आहे, नवीन लाईन आली. ठीक आहे, तर फिल्म अँड टी व्ही मेकअप इथेपर्यंत आलात. इथे आलात रनवेला की मग एंटर दाबा, पुन्हा नवीन लाईन आली. रनवे मेकअप नंतर सेलिब्रिटी मेकअप, पुन्हा एंटर. तर वेगवेगळे लाईन्स घ्यायचे आहेत. मेकअप प्रिन्युअरशिप नंतर आर्ट ऑफ हेअरस्टाईलिंग, त्यानंतर हाऊ टू बी अ ब्युटी इन्फ्लुएन्सर. ठीक आहे, तर हे वेगवेगळे पार्ट्स आहेत. आता मी याला जर मार्जिन वाढवली तर हे वेगवेगळे लाईन्समध्येच काम करणार आहेत. ठीक आहे, याला आपण बोलतो फिनिशिंग, याला आपण बोलतो डिटेलिंग. ठीक आहे, आणि आता तुम्हाला जर डॉट्स हवेच असतील, इथे स्पेसिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. झूम करते, स्पेसिंग. ठीक आहे, मी सिम्पली डॉट्स देऊ शकते. हाऊ टू बी अ ब्युटी इन्फ्लुएन्सर. ठीक आहे, लास्टला पार्ट आहे व्हॉट यू विल लर्नचा पार्ट आहे. अलाइनमेंट मी चेंज करते, इथे मी याला प्लेस करते. ठीक आहे, इथे व्हॉट यू विल लर्नसाठी डॉट्स किंवा क्वेश्चन मार्क कोणताही पार्ट याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. आता हा जो पार्ट आहे तो मी डिलीट करते. लाईव्ह प्रोजेक्ट आहे, ॲक्च्युअलमध्ये क्लायंटची जी डिझाईन आहे तर तिथे मॅच होणारा पार्ट वापरते. तर इथे एनरोल नावसाठी टेक्स्ट लिहिलेली आहे. ठीक आहे, ही टेक्स्ट मी डिलीट करते. तर एनरोल नावसाठी आपण जॉईन नाव वगैरे यूज करू शकतो. सिम्पली एलिमेंट्समध्ये जॉईन नाव. तर बराच कंटेंट आहे, मला आता हा विजिबल होतो त्यामुळे मी हा इथे ॲड करते. ठीक आहे, त्यानंतर इथे खाली मी मोबाईल नंबर यूज करेन, क्लायंटचा डिस्प्ले करेन तिथे. तर मला अजून एक मेजर पार्ट, मला बॅकग्राऊंड हा नको आहे, मला चेंज करायचा आहे. बॅकग्राऊंड हा डिलीट करते. आता मला ब्लॅक कलरमध्येच बॅकग्राऊंड हवा आहे. सिम्पली मी एलिमेंट्समध्ये येते आणि ब्लॅक बॅकग्राऊंड सर्च करते. तर बराच कंटेंट आहे ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये, तर हा मी चूज करते. ठीक आहे, हा मी इथे यूज करते डिझाईनमध्ये. सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे मोरचा, इथे सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड. ठीक आहे, तुमचा जो इमेज आहे तर तो बॅकग्राऊंडला सेट झालेला आहे. तर इथे इमेज बॅकग्राऊंडला सेट झाला, इथे मी त्याची ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकते. बट मी काय करते, एक ब्लॅक इमेज घेते अजून एक. ठीक आहे, एक ब्लॅक इमेज घेतलेला आहे आणि सिम्पली काय करते, ब्लॅक इमेजला याच्यावरती मी प्लेस करते. मी काय करते डिटेलमध्ये बघा, मी ब्लॅक इमेजला सिम्पली याच्यावरती प्लेस करते आणि त्यानंतर याची जी पोझिशन आहे तर ती मी इथे टू बॅक, मागे, अगदी पूर्ण मागे गेला आणि मग त्याची जी ट्रान्सपरन्सी आहे तर ती मी कमी करते. ठीक आहे, म्हणजे काय होईल, हा जो ब्लॅक नंतरचा मी फोटो घेतला त्याचा टेक्स्चर पण ॲड झाला आणि बॅक साईडचा जो हे आहे इमेज आहे तर त्याचा बॅलन्स पण झाला इमेजसोबत आपला अकॉर्डिंगली. तर ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. तर ऑलमोस्ट माझी सगळी डिझाईन रेडी आहे. मला फक्त काय करायचं आहे, ॲक्च्युअलमध्ये जो माझा लाईव्ह प्रोजेक्ट आहे तर तिथला जो कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर ते मी फक्त कॉपी पेस्ट करते. ठीक आहे, इथे मला कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत तर ते फक्त मला इथे कॉपी पेस्ट करायचे आहेत खाली. आणि सोबत मला इंस्टाग्राम आणि फेसबुकचा आयकॉन पण यूज करायचा आहे. ठीक आहे, इंस्टाग्राम फेसबुकचा आयकॉन. तर डिझाईन परफेक्टली बनलेली आहे आणि यस, ही डिझाईन आपण आपल्या क्लायंट्सना शेअर करू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही आहे ॲज इट इज. हा फोटो साईज स्मॉल लार्ज करू शकताय.
एडिट इमेजमध्ये गेलात तर या फोटोला पण एडिट करण्यासाठी, जसं की शॅडोजमध्ये, ठीक आहे, शॅडोजमध्ये जर गेलात तर या इमेजला पण बरेच वेगवेगळे शॅडो वगैरे अप्लाय करू शकतो. जसं की ग्लोमध्ये हा ब्लॅकच आहे बॅक साईडचा कलर, त्यामुळे हा दिसणार नाही. आणि जर मी असं चेंज केलं थोडंसं त्याला लाईट कलरमध्ये, गोल्डन पिंक कलरमध्ये, तर तो विजिबल होईल. ठीक आहे, शॅडो दिसतो इथे तुम्हाला ह्या इमेजला. अकॉर्डिंगली मी यूज करू शकते, बट मला इथे शॅडोची मेजर रिक्वायरमेंट नाही आहे. मी एक कमी साईजचा शॅडो जो आहे तो देते आहे, अगदी लाईट शॅडो, त्याची साईज एकदम कमी असेल. ठीक आहे, 1 or 2 ब्लर अमाऊंट कमी करते. ठीक आहे, परफेक्ट. तर माझी डिझाईन जी आहे तर ती रेडी झालेली आहे. थोडंसं इथं मला स्टुडंट्सना आणि जे काही नवीन डिझायनर्स आहेत तर त्यांना मेन्शन करायचं आहे की जे डिझायनिंग तुम्ही करताय किंवा जे डिझायनिंग तुम्ही शिकताय तर बेसिक्स जे आहेत त्याचे तर ते व्यवस्थित यूज करा. त्याच्यामध्ये अलाइनमेंट असेल, स्पेसिंग असेल, तर जो काय बेसिकचा पार्ट आहे तर तो त्याच्यामध्ये व्यवस्थित यूज करा. सो दॅट ज्यावेळी तुम्हाला डिझाईन चेंज करायची असते किंवा त्याच्यामध्ये काही ॲडिशनल फीचर्स तुम्हाला वाढवायचे असतात, एलिमेंट्स ॲड करायचे असतात, तर चेंज करणाऱ्याला जास्त त्रास होऊ नये. तर तशी ही डिझाईन मी तुम्हाला दाखवली की डिझाईन दिसायला व्यवस्थित होती, 60-70% ओके होती. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स जे आहेत ते व्यवस्थित ॲड केले होते, बट स्टील त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याचा जो लेआउट आहे तर तो वेल डिझाईन्ड नव्हता. आणि त्याच्यासाठी आपल्याला जे बेसिक्स आहेत ग्राफिक्सचे, जसे की अलाइनमेंट असेल, फॉन्ट कॉम्बिनेशन करणार असाल तर वेगवेगळे टेक्स्ट बॉक्स तुम्हाला घ्यायचे आहेत. एकाच टेक्स्ट बॉक्समध्ये करायचं नाही आहे. वेगवेगळे लाईन्स क्रिएट करणार आहात तर एंटर तुम्हाला कंटिन्युअसली त्याच्यामध्ये ॲड करायचं, वेगवेगळे लाईन्स तिथे ॲड करायचे आहेत. तर हा जो बेसिक डिझायनिंगचा एक कन्सेप्ट आहे तर तिकडे थोडंसं आपल्याला लक्ष जे आहे ते द्यायचं. बाकी तुमचे डिझाईन्स प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर ज्यावेळी प्रॅक्टिस करताय, एक्सप्लोअर करताय सध्या मार्केटमध्ये कोणते डिझाईन्स चालू आहेत आणि जर तशा टाईपमध्ये डिझायनिंग जर तुम्ही केलं तर नक्कीच या फील्डमध्ये तुम्ही सक्सेस होणार आहात. तर आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होती. मी फक्त एक चेंजेस करत बसले होते आणि मला वाटलं का हा जो व्हिडिओ आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करावा आणि त्यासाठी हा एक स्पेशल व्हिडिओ मी आज बनवलेला आहे. तर अशा टाईपचे जर तुम्हाला ट्युटोरियल्स ग्राफिकचे हवे असतील तर प्लीज कमेंटमध्ये तसं मेसेज करा. तर नक्की आपण ग्राफिक्सचे ट्युटोरियल्ससुद्धा तुमच्यासाठी प्रोव्हाइड करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.